नमस्कार शेतकरी नमस्कार बांधवांनो, मित्रांनो, आज आपण तूर बघूया तूर पिकामध्ये पिकाचे धुवारीपासून संरक्षण. संरक्षण. तर तुरीच्या नाजूक अवस्थेमध्ये म्हणजे फुलोरा अवस्थेमध्ये धुवारीपासून बऱ्याच दरवर्षी नाजूक मोठ्या अवस्थेत प्रमाणात आपण नुकसान होत असते. धुवारीपासून धुवारीपासून संरक्षण बचाव करण्यासाठी करण्याकरिता आपल्याला आपण 3 पद्धतीने पहाटे धुवारीपासून कोमट पाणी संरक्षण करू शकतो आपल्या तूर फवारणी पिकाचे. तर त्यामध्ये करावा, पहिलं ताजं जे आहे, पाणी धुवारी नेमकी कशामुळे पडते. व तर मान्सूनचा संध्याकाळच्या वेळेस पाऊस संपल्यानंतर अचानक पाऊस पडला किंवा जवळपास धुवारी नदी पडेल ओढे अशा नाल्यांना पाणी ठिकाणी असेल तर अशा भागामध्ये आपल्याला सुद्धा धुवारीचे प्रमाण जास्त असते. नाला या जवळ असेल धुवारीपासून तर आपल्या पिकाचे धुवारी संरक्षण पडणे शक्य करण्यासाठी आहे. आपण पाऊस आला रात्री तर आपल्या शेतामध्ये जाऊन रात्री उशिरा शेतामध्ये शेकोट्या पेटवा आपण करू लागतील शकता, आणि जेणेकरून धुवारीचा तुरीचं परिणाम जो आहे संरक्षण आपल्या करता येईल पिकावरती कमीत आपल्या कमी पूर्ण होईल. त्यानंतरही जर धुवारी मोठ्या 100% प्रमाणात पडून गेली असेल तर सकाळी लवकर ताजे विहिरीचे किंवा बोरचे पाणी आपल्या पिकावरती फवारणी करायची. याच्यामुळे काय होईल, धुवारीमुळे जे आहे ते तुरीचं फुलामध्ये संरक्षण होईल. पाणी गोठल्या जाते आणि नंतर फुटते, त्याच्यामुळे फुलगड मोठ्या प्रमाणात होते. आपण जर